भेटीला गेलेले आहेत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी समोर येते। शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत अशी मोठी माहिती समोर येते। या भेटीचं कारण काय आहे नेमकं अद्याप अस्पष्ट आहे। दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत, पण जागा वाटपाच्या चर्चा या दोघांमध्ये सुरू झालेल्या होत्या। पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित, आधीच्या बैठकांना उपस्थित होते। त्यामुळे नेमकं काय फॉर्म्युला ठरतोय अशी देखील आता चर्चा या दोघांमध्ये होतीये का पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अगदीच निवडणुका या आता तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं राज ठाकरेंच्या भेटीला जाणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातंय। कारण की आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय दोघं मिळून घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जरा वेगवेगळ्या चर्चा राज ठाकरेंना महाविकास आघाडी सोबत जोडण्यासाठी झालेल्या होत्या। प्रत्येक नेत्याचं एक वेगळं म्हणणं होतं। त्या संदर्भात ही भेट महत्त्वाची आहे। या संदर्भात आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे यांच्याशी। सुस्मिता, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भेटतायत, नेमकं काय तिथे चर्चा सुरू आहे? आपण बघतोय की अनेक अर्थांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची आहे। गेल्या काही दिवसांमध्ये कौटुंबिक भेटीगाठी अनेक झालेल्या आहेत, परंतु आजची भेट ही अतिशय महत्त्वाची आहे। कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विचार केला तर या बैठकीमधनं मुंबईसाठी महत्त्वाची भूमिका दोन्ही पक्षांची एकत्रितपणे कशी असेल याबद्दल चर्चा होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईसह राज्याच्या इतर अनेक भागांमध्ये सुद्धा निवडणुका या सुरू झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना स्थानिक पातळीवरती विविध पद्धतीच्या युत्या आघाड्या करताना सुद्धा पाहायला मिळते। सोबतच अंबरनाथ मधला जो राडा आपण पाहिलेला होता, त्यानंतर अंबरनाथ मध्ये मनसेनं निवडणूक लढवण्याची भूमिका ही काहीशी मागे घेतलेली होती। अंबरनाथ मध्ये निवडणूक लढवणार मनसे नाहीये। या ठिकाणी शिवसेनेचं मोठं प्राबल्य आहे, शिवसेनेने हा गड राखलेला आहे, त्याबाबत सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आहे। पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या बद्दलच्या चर्चा ह्या आता पूर्ण झालेल्या आहेत। दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला कुठेतरी सुरुवात झालेली आहे। अधिकृतपणे दोन्ही पक्षांकडनं आपल्या कामाला सुरुवात जरी झालेली असली, मैदानात कार्यकर्ते एकत्र असले तरी सुद्धा मुंबई महानगरपालिका एकत्र लढणार का याबद्दल दोन्ही बंधूंनी अजूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। ही भूमिका स्पष्ट नसल्यामुळेच आपण बघतोय अनेक अर्थांनी ही भेट महत्त्वाची आहे। या भेटी दरम्यान राजकीय चर्चा होणं अपेक्षित आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणं अपेक्षित आहे। आगामी निवडणुकांमध्ये जी भूमिका आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जर राज ठाकरेंना समाविष्ट करून घ्यायचं असेल तर मग कशा पद्धतीने जुळवाजुळव करायची। एकीकडे काँग्रेस दुरावलेला आहे, काँग्रेसची मतं फुटू नये याकरता सुद्धा पुढाकाराची बोलणी केली जातात का हेही बघणं महत्त्वाचं। त्यामुळे एकत्रित विचार केला तर मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन या आजच्या भेटीकडे पाहावं लागेल। या भेटीमध्ये अनेक गोष्टी या चर्चेत येऊ शकतात। अगदी महत्त्वाचा मुद्दा सुस्मिता तुम्ही मांडलेला आहे। कारण की काँग्रेस एकीकडे काँग्रेसमध्ये संभ्रम दिसून येतोय। काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेगवेगळे वक्तव्य करताना दिसतात। एकीकडे वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत त्या मनसेला महाविकास आघाडी सोबत जोडून घेण्यासाठी त्या तयार नाहीयेत असं दिसतं। तर एकीकडे हर्षवर्धन सपकाळ यांचं वेगळं वक्तव्य येतं, एकीकडे विजय वडेट्टीवार यांचं वेगळं वक्तव्य येतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं एक वक्तव्य आलेलं होतं की आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाहीये, दोघे बंधू एकत्र आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट किती महत्त्वाची आहे? एकूणच काय मध्ये कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतं हे पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांनी दाखवून दिलेलं आहे। कुटुंब म्हणून मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी मुंबईमध्ये आपण एकत्र लढणार असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत। सलोख्याचे संबंध समोर आलेले आहेत। काँग्रेसनं महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, राष्ट्रवादी काँग्रेस ज्याच्यामध्ये शरद पवार हे कायमच आपली राजकीय भूमिका आणि राजकीय पक्षानं कशा पद्धतीनं राजकारण केलं पाहिजे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत असतात। काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काँग्रेस सोबत जाण्याबाबत
सकारात्मक आपण असल्याच्या काही संकेत दिलेले होते, हो. परंतु दोन्ही पक्षांकडनं कुठल्याही पद्धतीनं पाठपुरावा हा करण्यात आला नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर महाविकास आघाडीमध्ये मनसेला सहभागी करून घ्यायचं असेल, अर्थात महाविकास आघाडीचा भाग होणं म्हणजे इंडिया आघाडीचा सुद्धा तुम्ही सहभाग होतात, इंडिया आघाडीमध्ये तुम्ही भागीदार होतात. आणि जर इंडिया आघाडीमध्ये मनसे सहभागी होत असेल तर मनसेच्या विचारांशी जुळवून घेणं इतर राजकीय पक्षांना शक्य होतं का हे बघणं महत्वाचं आहे. या सगळ्या युती आघाड्यांची चर्चा एकाच कारणानं होत आहे. मुंबई महानगरपालिका ही राज्यातली देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे आणि केवळ मुंबई नाही तर नवी मुंबई, पुणे आणि इतर अनेक, कल्याण, डोंबिवली असेल अशा अनेक महत्वाच्या नगरपालिका महानगरपालिकांचा विचार केला तर ठाकरे बंधूंनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या भूमिकेमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे, अनेक ठिकाणी दुबार मतदाराचा मुद्दा हा ऐरणीवरती आहे. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे नवीन फळीतील नेतृत्व हे दोन्ही पक्षांना उभं करायचं आहे. नवीन फळीतील लोकांना जबाबदारी द्यायची आहे. त्याकरता सुद्धा गेले अनेक दिवस चाचपणी ही सुरू आहे. याचमुळं आजची भेट ही राजकीय भेट म्हणावी लागेल. जागा वाटपांबाबत आगामी निवडणुकीमध्ये काय नेमके आपले उद्दिष्ट असावेत, कशा पद्धतीने मॅनिफेस्टो असतील याबाबत अधिकृत चर्चा होणं आज अपेक्षित आहे. सुस्मिता, मी तुम्हाला जरा थांबवते. आपल्यासोबत शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाजी, न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत. खरं तर आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. काय चर्चा होईल असं वाटतंय? नाही, आजची चर्चा ही मला नाही वाटत की जागा वाटपाच्या संदर्भाने असेल. उद्या त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर इथे एक चर्चासत्र आयोजित केलेले आहे. आम्ही 5 जुलैला वरळी डोम मध्ये मनसे प्रमुखांनीही आणि शिवसेना प्रमुखांनीही दोघांनीही हे स्पष्ट केलं होतं की आम्ही फार तर शासनाचं ऐकून घेऊ पण ऐकणार नाही. पण असं असताना सुद्धा चर्चासत्र, परिसंवाद अशा नावाखाली जो एक बफर झोन तयार करण्याचा प्रयत्न आणि हिंदी मतांना चुचकारण्याचा प्रयत्न सध्या फडणवीसांच्याकडून होत आहे. तर या पार्श्वभूमीवर आमच्या भूमिका काय असल्या पाहिजेत, येणाऱ्या काळात आम्ही काय केलं पाहिजे या संबंधाने चर्चा आज असण्याची जास्त शक्यता आहे. अर्थात आपल्याला ही सगळी भेट झाल्यानंतर नेमकी याची कारणं काय ती स्पष्ट होतील. परंतु मला असं वाटतं की ते उद्याचं जे त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने जो प्रोग्राम आहे त्याच्यावर निश्चितपणे चर्चा असू शकते. निश्चितच सुषमाजी, त्या संदर्भात देखील चर्चा असू शकते किंवा मग तुम्ही जसं म्हणालात की जागा वाटपाचा मुद्दा आज नसेल, पण एकंदरीत पाहता निवडणुका आता तोंडावर आल्यात, त्यामुळे एकीकडे काँग्रेसची भूमिका जरा संभ्रमित वाटते, तेव्हा मग शिवसेना आणि मनसेची काय भूमिका असेल असं वाटतंय? नाही, काही ठिकाणी काँग्रेस आणि आम्हीही लढतोय की, किंवा काही ठिकाणी काँग्रेसही इतर लोकांच्या सोबत लढतच आहे. त्यामुळे अगदीच काँग्रेस काय आहे, नगर परिषदांची निवडणुकांची गणितं ही वेगळी असतात. त्यामुळे स्थानिकचं राजकारण आणि स्थानिकची समीकरणं समजून घेऊन ती निवडणूक लढायची असते. आता बऱ्याच ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेही दोघे एकत्रित येऊन लढत आहेत. त्यामुळे त्याचा आणि आता लगेचच येऊ घातलेल्या निवडणुकांचा फार काही संबंध लावून चर्चा करण्याची गरज नाही. आणि जोपर्यंत येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये दस्तूरखुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा सेना आणि मनसेचे प्रमुख हे स्वतःहून अधिकृत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत आता यावर चर्चा करणं हे फार प्रीमॅच्युअर असेल. बरं. जसं तुमचा मुद्दा आहे की त्रिभाषेच्या सूत्रावर उद्या महत्वाची एक बैठक आहे, त्यानंतर त्या संदर्भात आज चर्चा होऊ शकते. मग भाषाचा मुद्दा जेव्हा येतो तर आता महापालिका निवडणुकींमध्ये देखील तुम्हाला वाटतंय हा मुद्दा महत्वाचा आणि प्रामुख्याने घेतला जाईल? महापालिका आमच्यासाठी हा मुद्दा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा नाही. आमच्यासाठी हा मुद्दा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे. आमच्यासाठी हा मुद्दा आमची मातृभाषा जिच्याशी आमची भावनिक नाळ जोडली गेलेली आहे त्या मातृभाषेच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असेल तर ते दुर्दैवी आहे. मला वाटतं की याला राजकीय रंग देणं किंवा यावरून राजकारण माजवणं हा भाजपचा एक फारच असू शकतो. कारण भाजपाला ज्या आत्ता नेमक्या समस्या भेडसावत आहेत त्याची उत्तरं भाजपाकडे नाहीयेत. त्यामुळे भाजपा याची चर्चा वळवू शकतो. मात्र आमच्यासाठी त्रिभाषा सूत्राची चर्चा किंवा आमचा हिंदीला
आम्ही हिंदीचा द्वेष करणारे नाही आहोत. मात्र आमच्या राज्यात आमची मातृभाषा टिकली पाहिजे यावर आम्ही अत्यंत आग्रही आहोत आणि ही भूमिका ही आमच्या अस्मितेची बांधिलकी, आमच्या मातृभूमीशी, आमच्या मातृभाषेशी असणारी आमची बांधिलकी याच्यावर आधारित आहे. अगदीच. सुषमाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत. दोघांमध्ये आता काय चर्चा होतीये पाहणं महत्त्वाचं आहे. पण जसं की आपण आता उभाटा पक्षाच्या नेत्याला बोललो, सुषमाताई अंधारे, त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या एक त्रिभाषा सूत्रांची एक उद्या बैठक होणार आहे, उद्या एक कार्यक्रम आहे, त्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची जास्त शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा होणार नाही हे म्हणणं आता म्हणजे हे म्हणणं कितपत योग्य असेल, कारण की या दोघांमध्ये ती देखील चर्चा आता होऊ शकते, कारण की निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि नेमकं जागा वाटपाचं कसा फॉर्म्युला असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आत्ता आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात ही चर्चा असेल, त्यानंतर ती राजकीय चर्चा देखील होऊ शकते, कारण की उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंच्या भेटीला जाणं आता हा सिलसिला एकंदरीतच सुरू झालेला आहे. जेव्हापासून दोघं एकाच मंचावर आले होते त्यानंतर या भेटीचा सिलसिला सुरू झाला. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला देखील राज ठाकरे स्वतः हे मातोश्रीवर गेलेले होते. गेल्या कित्येक वर्षात ते मातोश्रीवर गेलेले नव्हते आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला ते मातोश्रीवर गेले. त्यानंतर राज ठाकरेंच्या घरी देखील जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं तेव्हा उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गेलेले होते बाप्पाच्या दर्शनासाठी. तेव्हा देखील या सगळ्यांची एक कौटुंबिक भेट पार पडली. त्यानंतर बऱ्याच वेळा अशा अचानक भेटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या झालेल्या होत्या. एकमेकांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतलेली होती. त्यामध्ये त्यानंतर आता दोघा भावांनी जो भक्कमपणे एकत्र उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. संजय राऊतांना देखील यावर भाष्य केलेलं होतं की आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही आहे, दोघे भाऊ एकत्र आलेत, एकत्र लढणार आहेत, हे आता निश्चित झालेलं आहे. त्यानंतर